तर नमस्कार मित्रांनो, सोशल मीडियावर सध्या एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच क्रेझी न्यूज प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की जी मशीन देशाचे भविष्य ठरते, ईव्हीएम मशीन जळून खाक झाली आहे, तर तुम्हाला काय वाटेल? हो गाईज, तुम्ही एकदम बरोबर ऐकलाय. एक दोन नाही तर चक्क 4,000 ईव्हीएम मशीन जळून पूर्णपणे कोळसा झालेली आहे. तर गाईज, मॅटर असं झालं होतं की सरकारी इमारतीमध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या होत्या. तिथे भीषण आग लागली. आग एवढी भयानक होती की तेथील ईव्हीएम मशीन पूर्णपणे जळून खाक झाली. आता ही आग सर्किटमुळे लागली की यामागे काही वेगळा गेम प्लॅन आहेत? यावरून सोशल मीडियावर वेगळ्या थेरीज मांडणं सुरू केलेल्या आहेत. काही लोक म्हणतात की निवड अपघात आहे, तर काही लोक म्हणतात की काहीतरी गडबड आहे. बट थांबा, खरी गंमत तर पुढे आहे. काही लोक म्हणतात की भावा, निकाल लागल्या आधीच मशीनचा निकाल लागला. तर काही जण विचारतात की आता मशीन मध्ये वोट दिलं होतं, त्या मताचं काय? निवडणूक आयोगाने यावर तातडीने चौकशीचा आदेश दिला, तिथे पुन्हा मतदार होणार की काय, यावर सध्या मोठा सस्पेन्स निर्माण झालेला आहे. तर गाईज, ईव्हीएम मशीन जळून खाक झाल्याच्या या अजब प्रकरणाचं तुमचं काय मत आहे हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर नेक्स्ट न्यूज आहे आपल्यापाशी नागपूरमधून. सोशल मीडियावर सध्या नागपूर पोलिसांचा एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही चित्रपटामध्ये पाहिलं असेल की हिरो गुंडांना घरातून खेचून मारतो, पण रिअल लाईफ मध्ये नागपूर पोलिसांनी जे केलंय ते तुमचे हे होश उडेल. हो गाईज, नागपूर पोलिसांनी शहरातील सगळ्या टॉपच्या लोकल गुंडांना थेट पोलीस ठाण्यात बोलावून असं काही आव्हान दिलं की सध्या इंटरनेटवर फक्त यांची प्रचंड चर्चा चालू आहे. काय बोलले डीएसपी नित्यानंद झा हे तुम्ही या व्हिडिओ मध्ये पहा. सारे बकचोदी बंद करो, एक एक को ठोकेंगे यहाँ पे अगर किसी ने कुछ भी उल्टा सीधा किया तो। डेली डेली का साला यहाँ पे नौटंकी हो रहा है नागपुर शहर में। कोई इसको चाकू मार रहा है, कोई इसको चाकू मार रहा है। तुम लोग को समझ नहीं आता है कि इसके कारण कितना शहर में माहौल खराब हो रहा है। तुम लोग को एक छोटा सा विषय हुआ कि गाड़ी में कट लग गया किसी का गाड़ी का कोई आगे आ गया, कोई किसी के बहन के साथ किसी का लफड़ा है, तो हम लोग क्या सो रहे हैं क्या? नेक्स्ट न्यूज आहे आपल्यापाशी तुकाराम मुंडे सर यांच्याबद्दल. मॅटर असं आहे की अनेक प्रायव्हेट हॉस्पिटलची लूट करण्यात आणि त्यांच्यावर मेडिकल महागडी औषधे घ्यायला लावतात, अशी तक्रारी समोर आल्या होत्या. यावर तुकाराम मुंडे यांनी थेट आदेश काढला, हॉस्पिटल्सना कडक भाषेत सुनावलं होतं. काय बोलले होते तुकारामजी मुंडे हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पहा. अजून एक आदेश मी आज पारित केलेला आहे. हा आदेश आहे ड्रग्स, म्हणजे माझ्याकडे दोन सेक्शन, एक फूड आहे आणि एक ड्रग आहे. हा आदेश आहे की बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे कंप्लेन येतात, माहिती भेटते की हॉस्पिटलमध्ये कुणी पेशंट ऍडमिट जर असेल आणि त्याला जे काही औषधी लागत असतील तर ते त्यांच्याच फार्मसीमधून घ्यायचे, अशा काही कंप्लेन असतात आमच्याकडे. बाय लॉ दे कॅनॉट फोर्स एनी हॉस्पिटल तिथूनच घ्यायचं मॅन्डेट नाही आहे. त्याचे आदेश आम्ही जारी केलेले आहेत. आदेश त्याची पाहिजे तो कॉपी आम्ही प्रेस कदाचित उद्या देऊ. दिली का तयार? अजून तुकाराम मुंडेला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की धमक्या येत आहे म्हणून लेटरच्या माध्यमातून. ऍक्च्युअली त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन देऊन सांगितलं की हा जो व्हिडिओ आहे हा जवळपास 10 वर्षा अगोदरचा, एक्झॅक्टली कधीचा मला आठवत नाही, पण हा रिसेंटली आताचा व्हिडिओ नाहीये. काय बोलले व्हिडिओ मध्ये पहा. मला धमकी आलेलं कुणी सांगितलं तुम्हाला? नाही, सॉरी, नो सॉरी, प्लीज लुक ॲट ती जुनी क्लिप आहे, कमीत कमी 10 वर्षापूर्वीची आहे. लुक ॲट द क्लिप. आताची क्लिप नाही याची ती. दॅट वॉज नाही दॅट क्लिप इफ आय रिमेंबर करेक्टली, मला आठवत नाहीये, इफ आय रिमेंबर करेक्टली बहुतेक ती पुण्यातली क्लिप आहे, फेनावाजी पीएमपीएम आहे. तर फायनली आता न्यूज आहे आपल्याशी प्रणित मोरे बद्दल. काय प्रणित मोरेनं त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सॉरीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यांना अगोदरच हा व्हिडिओ अपलोड करायचा होता, पण त्यांची सस्पेंड झाली होती म्हणून तो व्हिडिओ अपलोड करू शकला नाही. त्यांच्या अपॉलॉजी व्हिडिओ मध्ये प्रणित म्हणाला की शो दरम्यान जो काही प्रकार घडला तो माझ्याकडून झालेले खूप मोठा लॅप्स ऑफ द जजमेंट होता. त्याने मान्य केले की जेव्हा तो मुलगा 370 रुपये बिर्याणी मुलींच्या संमतीशिवाय वसुली करण्याची घनास्पद गोष्ट सांगत होते, तेव्हा त्याने एक जबाबदार कॉमेडियन म्हणून त्याला तिथे थांबवायला पाहिजे होतं. सिच्युएशन हाताळण्यात त्याच्याकडून चूक झाली आणि चुकीबद्दल मनापासून दिलगिरी आहेत असं त्यांनी म्हटलं. अजून काय बोलला व्हिडिओ मध्ये हे तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये नक्की पहा. तो ये बात मुझे एक्चुअली काफी टाइम से करनी थी, बट मेरा इंस्टाग्राम सस्पेंड हो गया था. आप सबने मेरा क्राउड वर्क का वीडियो देखा रहेगा, जिसके लिए मुझे काफी हेट मिल रही है और मुझे ऐसा लगता है ये हेट मैं डिजर्व भी करता हूँ. उस लड़के से जब मैं क्राउड वर्क कर रहा था उसने काफी डेरोगेटरी चीजें बोली, बट सब लोग उस पर हंस रहे थे, तो हेड अवे हो गया और मुझसे लैप्स इन जजमेंट हो गया. और मुझे लगता है ये मेरी काफी बड़ी गलती थी. मैं चाहता था तो मैं उसको वहां पे ही रोक सकता था या स्टैंड ले सकता था, बट जो मैं नहीं कर पाया
मैंने उसको एक प्लेटफॉर्म दिया जिसकी वजह से ये चीज़ें इतनी एस्केलेट हो गई। तो जिनको भी इस वजह से हर्ट हुआ है उन सब से मैं माफी मांगना चाहता हूँ। न्यूज आहे आपल्याविषयी रेल्वे प्रशासनाबद्दल। रेल्वे प्रशासनाचा एक अजब आणि तितकंच संपादजनक कारनामा तुफान व्हायरल होत आहे। आदित्य सिंग चव्हाण नावाच्या एक व्यक्तीने प्लॅटफॉर्म तिकीट असतानाही रेल्वेने त्यांच्याकडून चक्क दंड वसूल केलाय आणि त्यांचं चालन फाडलंय। या मागचं कारण ऐकून तुमची खोपडी फिरेल। तर झालं असं की आदित्य सिंग चव्हाण हे त्यांच्या नातेवाईकाला सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेले होते। नियमानुसार त्यांनी प्लॅटफॉर्म तिकीट सुद्धा काढली होती, पण ज्या ट्रेनने त्यांना नातेवाईका येणार होते ती ट्रेन तब्बल 3 ते 4 तास लेट झाली होती। साहजिकच नातेवाईकांची वाट पाहत आदित्य हा स्टेशनवर थांबून होता। पण खरा गेम इथेच आहे, जेव्हा स्टेशनवर टीसी त्यांना पकडते आणि तिकीट मागते तेव्हा आदित्य त्यांना आपले प्लॅटफॉर्म तिकीट दाखवतं, पण टीसी म्हणतो की हे तिकीट फक्त 2 तासासाठीच व्हॅलिड असतात आणि त्याच्यावर बिन तिकीटचा प्रवास करत आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा ठोकला। आता विचार करा, रेल्वे स्वतः 3 तास लेट झाली पण त्याचा भुर्दंड मात्र सामान्य प्रवासाला सोसावा लागला। आदित्य सिंग चव्हाण यांनी संपूर्ण प्रकारची पावती सोशल मीडियावर शेअर केली। त्याच्यानंतर नेमकं काय घडलं हे तुम्ही व्हिडिओ मध्ये पहा। त्यांनी कंप्लेंट आपने मेरी वीडियो कहीं ना कहीं अपने फीड में जरूर देखी होगी, रेलवे वाली, और मैंने इसके ऊपर इस टॉपिक के ऊपर कंप्लेन भी किया था रेल मदद पे। मेरे दोस्तों ने मिलके किया था, फिर मैंने उधर से कॉल भी आया उनका इंक्वायरी के लिए। कॉल पे बात हुआ, उन्होंने ये कहते हुए मेरे कंप्लेन को रिजेक्ट कर दिया। ऑफिसर्स का नाम विनेश है जो सेंट्रल रेलवे मुंबई डिवीजन में काम करते हैं। उनका कहना यह है कि ट्रेन लेट हुआ और प्लेटफॉर्म टिकट इन दोनों का कुछ लेना देना है नहीं। अगर आप ही बताओ भाई, अगर ट्रेन लेट है हमें इन्फॉर्मेशन बताओगे, हाँ 5 घंटा 6 घंटा कुछ भी लेट है, उस हिसाब से हम अपना प्लेटफॉर्म टिकट कटा के रखेंगे। ट्रेन लेट का कोई अपडेट था ही नहीं और हमने तिकट 2 ही घंटे का कटवाया था, वो मालूम रहेगा तभी तो हम नेक्स्ट न्यूज आपल्याजवळ चिका आणि सौरभ बद्दल। दोघांचं लग्न 2020 मध्ये झालं होतं। संसार सुरू झाला पण काहीच महिन्यामध्ये दोघांमध्ये वाद सुरू झाले। शिकाने नवऱ्यावर व नवऱ्याकडल्या मंडळीवर मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याची कोर्टात केस दाखल केली। तसंच डिवोर्स साठी सुद्धा अर्ज दाखल केला। कोर्टामध्ये तारीखवर तारीख सुरू झाली। कोर्टाने मुलीला 20,000 रुपये दर महिन्याला देण्याचा आदेश दिला, पण शिकाच्या पोटगीवर अजूनपर्यंत निकाल झाला नव्हता। मात्र कोर्टाच्या सुनावण्या व वकिलाची फी दोन्ही कुटुंबांचे आर्थिक खर्च वाढवत होती। तसंच वातावरण बिघडत चाललं होतं, त्यामुळे शिकांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला। त्यांनी एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। याची माहिती सौरभला समजली। त्यांनी त्यांना चांगल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च केला आणि ते बरे झाले। नंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा ते कोर्टाच्या तारखेला भेटले। शिखा आणि सौरभ आमनासमोर आले तेव्हा शिखांच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने सौरभला घट्ट मिठी मारली आणि डिवोर्सचे सर्व कागद फाडून टाकले। तसंच कोर्टात जे केस चालू होती ते पुन्हा तिने वापस घेतली। एक वेळ असा होता की त्याच्या फॅमिलीवर तिने किती सारे गुन्हे दाखल केले होते आणि आज ते लोक एकत्र आले। ऐकून खूप चांगलं वाटलं। ज्याची कुणाची कोर्टात केस चालू असेल, देव करो सर्वांसोबत चांगलं हो।